मॉर्निंग स्टुडंट्स. तर काल आपण हीट एनर्जीचं कशा प्रकारे ट्रान्सफर होत आहे याबद्दल काल चर्चा केलेली होती. त्याचबरोबर काल आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज ऑफ गॅसेस याचंही कन्व्हर्शन कशा प्रकारे केलेलं होतं ते पाहिलेलं आहे. मग काल इक्वेशन कोणते कोणते पाहिलेत बघा. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅसेससाठी इक्वेशन मांडलेलं होतं. C is equal to Q upon M into डेल्टा टी असं इक्वेशन मांडलेलं होतं. मग C काय आहे? C इज अ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. त्याचबरोबर Q काय आहे? अमाऊंट ऑफ हीट इज absorbed or evolved. आणि M काय आहे? M इज अ मास ऑफ सबस्टन्स. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन काय तर पहा. डेल्टा टी इज अ डेल्टा टी हा काय आहे? चेंज इन टेम्परेचर. तर अशा प्रकारे याचं युनिटसुद्धा आपण कॅल्क्युलेट केलेलं होतं. फॉर्म्युला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीसाठी सी इज इक्वल टू याचं युनिट आहे जूल. त्याच्यानंतर मासचं युनिट आहे ग्रॅम आणि टेम्परेचरचं युनिट आहे डिग्री सेल्सिअस. तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं युनिट येतं जूल पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. तर अशा प्रकारे हे याचं युनिट कॅल्क्युलेशन आपल्याला करता येतं. तर ही प्रोसेस आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाहिलेली आहे. तर मग ते कसं पाहिलेलं आहे, कशा प्रकारे सॉल्व केलेलं आहे ते आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. त्याचबरोबर काल आपण अशाही दोन प्रोसेस बघितलेल्या होत्या की आयसोथर्मल प्रोसेसला नेमकं काय होतं आणि ॲडियाबॅटिक प्रोसेसला नेमकं काय होतं. आणि त्यानुसार आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज ऑफ गॅसियस ॲट स्टार्ट फ्रॉम 0 अँड इन्फिनिटी. मग त्यानंतर आपल्याकडं आणखीन दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट तयार झालेल्या होत्या. काय कन्सेप्ट तयार झाल्या होत्या त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती पाहायची आहे. आणखीन दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट तयार झालेल्या होत्या. त्या कोणत्या आहेत पहा. सो दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी at a constant volume. Specific heat capacity at a constant volume आणि त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी at constant pressure. तर याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट म्हणजे नेमकं काय आहे? 1 ग्रॅम मास टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करण्यासाठी लागणारं टेम्परेचर. म्हणजे आपला ॲक्च्युअल फॉर्म्युला काय आहे? C
सी इज इक्वल टू क्यू अपॉन यम इंटू डेल्टा टी असा फॉर्म्युला आहे. मग आपण काय सांगतो, 1 ग्रॅम सबस्टन्स टेम्परेचर इन्क्रीज करायचं आहे 1 डिग्री सेल्सिअसने. त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी 1 जूल असते. जर अशी परिस्थिती असेल तर सी इज इक्वल टू हा क्यू ॲज इट इज ॲट कॉन्स्टंट प्रेशरला किंवा ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. मग याला आपण सी पी काय करूयात, मोलार हीट कॅपॅसिटी किंवा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणून या ठिकाणी लिहिलं सी व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन यम किती आहे 1 इंटू टेम्परेचर किती आहे 1. देअरफॉर सी व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन 1 आणि त्याचबरोबर सी व्ही इज इक्वल टू क्यू असं इक्वेशन आपल्याला मांडता येतं. मग या ठिकाणी काय होतं, सी व्ही इज इक्वल टू 1 तर क्यू इज इक्वल टू सी व्ही म्हणजेच युनिट काय आहे तर सी व्हीसाठी सुद्धा युनिट ऑफ सी व्ही इज इक्वल टू सी व्हीचं युनिट काय येईल ग्रॅम किंवा जूल पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. तर अशा प्रकारे याचं युनिट येऊन जातं. त्याच्यानंतर दॅट इज अ मोलार हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सेम कन्सेप्ट मोलार हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशरसाठी येतो. मग आता आपण मांडू सी पी इज इक्वल टू क्यू अपॉन यम इंटू डेल्टा टी. तर याही ठिकाणी आपल्याला काय आहे 1 ग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करण्यासाठी लागणारं प्रेशर. मग या ठिकाणी काय सी पी इज इक्वल टू क्यू अपॉन यम किती 1 डेल्टा टी इज 1. सो या ठिकाणी सी पी इज इक्वल टू सुद्धा क्यू म्हणजे क्यू इज इक्वल टू सी पी असं आपल्याकडं इक्वेशन मांडता येतं. मग सी पीचं युनिट आहे सी पीसुद्धा जूल पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. इट इज युनिट ऑफ सी पी अँड सी व्ही. तर अशा प्रकारे आपल्याला यांची युनिट मांडता येतात. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं होतं मोलार हीट कॅपॅसिटीज. त्याच्यानंतर काय बघायचं आपल्याला मोलार हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपल्याला कळली असेल अशा मी अपेक्षा ठेवतो. आता पाहायचं आहे आपल्याला मोलार हीट कॅपॅसिटी. मोलार हीट मग त्याच्यामध्ये परत पाहायचं आहे मोलार हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर आणि मोलार हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सध्या तरी आपण पाहू फक्त मोलार हीट कॅपॅसिटी. काय आहे मोलार हीट कॅपॅसिटी म्हणजे नेमकं काय, अमाऊंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ गॅस. आता या ठिकाणी पहा डिफरन्स काय आहे, याच्या अगोदर काय होतं बघा फॉर्म्युला मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅस. याच्यामध्ये 2 कन्सेप्ट येतात, ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि दुसरा आहे ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर या 2 कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळू शकतात. मग आता आपल्याला पुढचं बघायचं आहे, बॉर्डर इथंपर्यंत येतं आय थिंक. तर मग या गोष्टी पाहिजेत. मग याच्या अगोदरचा फॉर्म्युला काय होता बघा, सी इज इक्वल टू क्यू अपॉन यम इंटू डेल्टा टी. हा फॉर्म्युला कशासाठी होता, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीसाठी. आज आपण काय पाहतोय मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅस. मोलार स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ गॅस, हीट कॅपॅसिटीज ऑफ गॅस. मग आता त्यासाठी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग हे काय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅस. मग आता मोलारसाठी म्हणल्यानंतर हे इक्वेशन अशा प्रकारे आपल्याला कन्वर्ट करता येतं. सी इज इक्वल टू
क्यू अपॉन एन इंटू डेल्टा टी. अशा प्रकारे हे इक्वेशन आपल्याला कन्वर्ट करता येऊ शकतं. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची डेफिनेशन, amount of heat require to raise the temperature of the temperature of 1 mole of gas by 1 degree Celsius is called. तर अशा प्रकारचे आपल्याला डेफिनेशन मांडता येते. लक्षात येतं का बघा, आपल्याला डेफिनेशन अशा प्रकारची मांडता येते. ऑल क्लिअर. तर अमाऊंट ऑफ या ठिकाणी आहे AMT, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 mole of गॅस बाय 1 degree Celsius. आणि मग याच्यामध्ये मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इथे लिहितो, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर याला आपण मोठा सी आणि व्ही ने असं रिप्रेझेंट करत असतो. ह्या फॉर्म्युला कसा कन्वर्ट होईल? सो देअर फोर सी व्ही इज इक्वल टू काय येईल? क्यू अपॉन एन इंटू डेल्टा टी. हा इक्वेशन अशा प्रकारे कन्वर्ट होऊ शकतं. मग आता हे काय, सी व्ही म्हणजे काय? मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. जर कन्सेप्ट काय पहा, सी व्ही इकडे आपण दुसरा पण सी व्ही लिहिलं, स्मॉल सी स्मॉल व्ही, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हियर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम, and CV मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. लक्षात येतं का? मग तशाच प्रकारचा फॉर्म्युला, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. तर CP साठी फॉर्म्युला सुद्धा असाच येईल, क्यू अपॉन एन इंटू डेल्टा टी. असा फॉर्म्युला आपल्याला सांगता येतो या ठिकाणी. मग याच्यामध्ये जेव्हा डिफरन्स आपण पाहतो या ठिकाणी बघा, या दोघांची जर कंपॅरिझन केली, तर CP इज इक्वल टू मोठा CP और CV इज इक्वल टू CV. तर आता दोघांचे आपण फॉर्म्युले मांडू. इथपर्यंत सगळ्यांना कदाचित कन्सेप्ट क्लिअर झाले असतील अशा अपेक्षा मी ठेवतो आहे. ऑल थिंक इज टू बी क्लिअर, कारण सगळं आपण स्लोली चाललेलो आहोत. कुठल्याच गोष्टीची कसलीही अडचण नसायला पाहिजे. काय आहे, अतिशय सिस्टमॅटिकली प्लॅनिंग करून सगळा सिलेबस संपविण्याचा आपला प्रयत्न आहे. हो चला ओके. तर आपण आत्ता काही मिनटापूर्वी असं मांडलं होतं, छोटा CV इज इक्वल टू मोठा CV आणि छोटा CP इज इक्वल टू मोठा CP. छोटा CP काय आहे? मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. मोठा CP काय आहे? मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. यासाठी फॉर्म्युला काय येतो? याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे बघा, याच्यासाठी फॉर्म्युला आहे क्यू अपॉन एम इंटू डेल्टा टी आणि इज इक्वल टू या ठिकाणी काय आहे? क्यू अपॉन एन, इट इज नॉट एम, इट इज एन इंटू डेल्टा टी. मग उरतं काय आहे? याला तुम्ही याच्यामध्ये काय आहे डिफरन्स? समजा या ठिकाणी 1 ग्रॅम, किंवा याला जर असं म्हटलं
याला जर असं म्हटलं आपण, हा जर म्हटला 1 ग्रॅम म्हटलं, तर या ठिकाणी 1 मोल, फॉर एक्झाम्पल आणखीन एक एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल 1 मोल ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. 1 मोल ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 32 ग्रॅम. म्हणजे जर या ठिकाणी जर आपण 1 मोल ठेवला, या ठिकाणी जर 1 मोल ठेवला, तर इकडे काय येतं 32. मग इथं आपण काय कन्सिडर करतो आहोत, 1 मोल असं जर कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी 32 ग्रॅम येते. आणि मग हे इक्वेशन कसं तयार करता येतं, CV इज इक्वल टू 1 ग्रॅम. उद्या लक्षात येतो बघा, CV इज इक्वल टू 1 ग्रॅम. आता या ठिकाणी काय झालं, CV इज इक्वल टू, हा काय कन्सिडर केला, इट इज अ CV, इट इज अ CV, हा कॅपिटल CV आहे, हा स्मॉल CV. CV इज इक्वल टू 1 ग्रॅम आणि कॅपिटल CV इज इक्वल टू 1 मोल, म्हणजेच 32 ग्रॅम. लक्षात आलं का बघा. मग या ठिकाणी याला आपण असं कन्वर्ट करू शकतो, जर याला ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं असेल, याला जर ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर या मोलला हा CV इज इक्वल्स टू 1 ग्रॅम आणि हा कॅपिटल CV मोल्स आपण कन्वर्ट करू. इथं घेऊ आपण कॅपिटल W अपॉन कॅपिटल M. Wला कन्सिडर करू आपण 1 ग्रॅम, म्हणजेच 1 मोल सबस्टन्स. मग आता या ठिकाणी जर या व्हॅल्यू ठेवल्या, तर हे इक्वेशन असं होतं आहे, CV इज इक्वल टू M CV, मोठा CV इज इक्वल टू M इंटू स्मॉल CV. कारण का, तर या ठिकाणी 1 मोल सबस्टन्स आहे, म्हणजे इथं 32 ग्रॅम येतो. लक्षात आलं बघा, 1 मोल म्हणजे या ठिकाणी 32 ग्रॅम येतं. आणि मग CPCV हे अशा प्रकारे आपल्याला रिलेशन कॅल्क्युलेट करता येतात. 1 मोल बरोबर 32 ग्रॅम, या ठिकाणी 1 मोल येईल, इथं 32 येईल. 32 म्हणजे तुम्ही याला काय म्हणतात, 1 ग्रॅम म्हणजे इथं जर 1 ग्रॅम असेल तर इकडे 32 ग्रॅम असेल. कारण या ठिकाणी 1 ग्रॅम सबस्टन्स, इकडे मोलमध्ये किती येतं 32. मग इथं 32 बरोबर या ठिकाणी 32 म्हणजे इथं आलं मास, या बाजूला येतं मास, या ठिकाणी मग कन्वर्शन होतं. आणि हा M जो आहे, हा जो M आहे तो इकडे येतो. लक्षात आलं बघा. जर समजा प्रत्येक सांगतो मी, या ठिकाणी आता इथं ठेवला आपण CV, हा छोटा CV आहे आणि इज इक्वल टू इथं आला कॅपिटल CV बाय M. कारण या ठिकाणी बाकीच्या सगळ्या सेम टर्म्स आहेत 1/m. मग M जर इकडं आला तर कॅपिटल CV इज इक्वल टू काय येतं बघा, M इंटू स्मॉल CV. कॅपिटल CV इज इक्वल टू M इंटू स्मॉल CV. तर अशा प्रकारे एक रिलेशन काढण्यासाठी तुम्हाला हा एक फॉर्म्युला, याच्यावरती JEEला खूप सारे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आय होप आपल्याला या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. याच्यानंतर आपल्याला पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे. तो कन्सेप्ट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, तो आपल्याला आज पाहायचा आहे. फर्स्ट
लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, त्यालाच काय म्हणायचं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हटल्यानंतर एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड टू अनादर फॉर्म अँड होल एनर्जी ऑफ द युनिवर्स इज रिमेन्स कॉन्स्टंट, असा आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स सांगतो. मग काय आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, याच्याशी रिलेटेड एक छोटासा मी एक डायग्राम काढतो. या ठिकाणी एक फ्लास्क घेतला, या ठिकाणी एक फ्लास्क घेतला आणि याच्यामध्ये एक छोटंसं प्लास्टिकचं भांडं असं पलटी घातलेलं आहे. हे प्लास्टिकचं भांडं आहे अगदी याच्यामध्ये. अँड देर आर द वॉटर, हॉट वॉटर इज प्लेस हिअर. याला आपण म्हणू कंटेनर. कंटेनर त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे हॉट वॉटर, हॉट वॉटर आणि याच्या तोंडाला आपण एक बलून बसवलेला आहे. इथलं टेम्परेचर, इट इज अ सिस्टीम, इट इज अ सिस्टीम. आता इथलं टेम्परेचर, इट इज अ हॉट वॉटर, इथलं टेम्परेचर आपण म्हटलं T1 आणि इथलं टेम्परेचर T2 आणि मग आपण मेन्शन करू या ठिकाणी T2 इज लेस दॅन T1, T2 इज लेस दॅन T1. मग त्यावेळेस काय कन्सेप्ट होते बघा, या ठिकाणी आता काय होईल, मग या दोघांमध्ये टेम्परेचर डिफरन्स आहे, म्हणजे इनडायरेक्टली बाहेरचं जे टेम्परेचर आहे, आउटसाईड द टेम्परेचर, म्हणजे या फ्लास्कमध्ये वॉटर आहे आणि या वॉटरचं टेम्परेचर जास्त आहे, दॅट टाईम द हीट इज मूव्स टुवर्ड्स इनवर्ड डायरेक्शन, हीट इज मूव्स टुवर्ड्स इनवर्ड डायरेक्शन अँड द बलून इज क्लोज, म्हणजे बलून काय होतो, फुगायला लागतो. आता बलून फुगला म्हणजे त्याला आपण म्हणतो एक्सपान्शन, त्याला काय म्हणतो आपण, एक्सपान्शन. ऑल क्लिअर, बलून एक्सपांड झाला त्याला काय म्हणायचं, एक्स. आणि मग आता या ठिकाणी हीट इन्क्रीज झाली, सो क्यू इज इक्वल टू पॉझिटिव्ह. क्यू काय आहे, पॉझिटिव्ह आहे, कारण हीट इन्क्रीज झाली, सिस्टीमची हीट इन्क्रीज झाली. बघा, सिस्टीमनी हीट दिली, सिस्टीम डोनेट heat, so that is a negative heat. सिस्टीमनी हीट दिली तर निगेटिव्ह आणि सिस्टीम absorb heat, that is a positive heat. पॉझिटिव्ह हीट, हीटला आपण रिप्रेझेंट करतो क्यूनी, सो क्यू इज इक्वल टू पॉझिटिव्ह. ऑल क्लिअर, क्यू इज इक्वल टू पॉझिटिव्ह, कारण या सिस्टीमनी हीट दिलेली आहे, सिस्टीमला हीट मिळाली, त्याच्यामुळं हा बलून एक्सपांड झाला. सो वर्क इज डन, वर्क इज डन, वर्क डन झालेलं आहे, तर एक्सपान्शन झालं, वर्क डन झालं, क्यू इज पॉझिटिव्ह. आणि मग त्याच वेळेस वर्क डन सुद्धा झालेलं आहे, मग त्यावेळेस वर्क डन कसं आहे, एक्सपान्शन झालं म्हणजे वर्क डन कसं झालं, निगेटिव्ह. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक असा तयार होतो, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आणि मग आता याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर डेल्टा यू इज इक्वल्स टू
डेल्टा यू इज इक्वल टू एक्सपान्शन झालेलं आहे क्यू मायनस डब्ल्यू. हे इक्वेशनसुद्धा तुम्हाला मांडता येतं. आता या ठिकाणी डेल्टा यू फॉर चेंज इन इंटरनल एनर्जी. क्यू अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक, PLOT, प्लॉट नाही आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स क्यू इज इक्वल्स टू क्यू डेल्टा यू म्हणजे आता बघा या ठिकाणी हीट ॲब्सॉर्ब केली, हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर बलून एक्सपांड झाला आणि बलून एक्सपांड झाल्यानंतर इट इज अ बलून. इट इज अ बलून. इट इज द बलून. मग बलून एक्सपांड झाला आणि मग वर्क झालं. मग या ठिकाणी तुम्ही कॅपिटल क्यू वापरू शकता किंवा स्मॉल क्यू, बोथ आर इन सेम साईन. तर अशा प्रकारे हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तयार होतो. मग या ठिकाणी हे इक्वेशन काळजीपूर्वक पहा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक चेंज इन इंटरनल एनर्जी. कधी चेंज इन इंटरनल एनर्जी होते? जेव्हा या दोनही बाजूनी हीट आहे, हीट ॲब्सॉर्ब केली सिस्टीमने हीट ॲब्सॉर्ब केली प्लस क्यू, वर्क इज डन, वर्क डन झालं म्हणजेच इंटरनल एनर्जी चेंज झालेली आहे. पण एक्सपान्शन होतं आहे, एक्सपान्शन होतं म्हणून आपण या ठिकाणी क्यू सॉरी काय होतं आहे, एक्सपान्शन होते. एक्सपान्शन म्हणजेच वर्क इज डन ऑन सिस्टीम, सो देअर फोर इज अ निगेटिव्ह साईन. डेल्टा यू इज इक्वल्स टू डेल्टा यू इज इक्वल टू इट मे बी कॅपिटल क्यू, इट मे बी स्मॉल क्यू. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू असं हे इक्वेशन येतं. त्याचबरोबर डेल्टा यूला तुम्ही असं पण मांडू शकता, डेल्टा यू इज इक्वल टू सी व्ही डी टी. सी व्ही डी टी काय आहे? डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सी व्ही specific heat capacity at constant volume. Delta T is change in temperature. So therefore we see all this concept in this way. According to that concept we show the another different concept related to that. Another different concept related to that one. See one more thing. चला आता पुढं बघायचं आपल्याला. मग आता आपण पाहिला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. क्यू इज इक्वल्स टू क्यू इज इक्वल टू क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. इवन डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. त्याचबरोबर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. हा आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स and it is a expansion process. It is a expansion process. It is a expansion process. तर अशा प्रकारे आता मग ह्या फॉर्म्युल्याला आपल्याला वेगवेगळ्या कन्सेप्टमध्ये मांडायचं आहे. फॉर आयसोथर्मल प्रोसेस, फॉर isothermal process. What is for isothermal process? In isothermal process, temperature of the system remains constant. Therefore, internal energy of the system remains constant. So, in that case, this equation we have write in this way. What is that? W is equal to Q is equal to, not for W, Q is equals to delta U plus W, right? So Q is equals to delta U is a 0 and this is during expansion. So this equation is also right in this way, delta U minus W. So Q is equal to 0 minus W
and so Q is equals to minus W. That means heat is supplied, that means heat supplied to the system is heat supplied to the system is completely converted into work, is completely converted into work done, and that is expansion, that is expansion, that is expansion. Therefore it produces maximum work, therefore it produces maximum work. तर अशा प्रकारच्या या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला पाहायला येतात. मग याच्या पुढचं पॉईंट आहे, द नेक्स्ट पॉईंट ऑफ द चॅप्टर इज वर्क डन इन व्हॅक्यूम इज झिरो. वर्क डन इन व्हॅक्यूम इज झिरो. वर्क डन इन व्हॅक्यूम इज झिरो. आता वर्क डन व्हॅक्यूममध्ये झिरो होण्याचं रिझन पहा. इट इज अ सिलेंडर. दिस इज अ वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. थोडासा डायग्राम मोठा काढतो मी, म्हणजे आपल्याला कळेल सिस्टमॅटिकली काय चाललेलं आहे ते. हा पिस्टन आहे. इट इज अ वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. आतलं प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर जेव्हा इक्वल असतं, पी सिस्टीम इज इक्वल टू पी एक्सटर्नल असं असेल तर द पिस्टन इज ॲट इक्विलिब्रियम. मग असं असताना आता वर्क याही ठिकाणी होणार नाही. मग आपला कन्सेप्ट काय, वर्क डन इन व्हॅक्यूम इज झिरो. सो पी एक्सटर्नल, इफ द पी एक्सटर्नल, that means external pressure is zero, we produce the work in that time. It shows driving and opposing force. वर्क होण्यासाठी ड्रायव्हिंग आणि अपोजिंग फोर्स तेवढेच महत्त्वाचे आहेत. जोपर्यंत ड्रायव्हिंग आणि अपोजिंग फोर्स इक्वल प्रपोर्शनमध्ये असतात त्याही वेळेस वर्क होत नाही, किंवा फक्त अपोजिंग फोर्स असेल तरीही वर्क होत नाही आणि ड्रायव्हिंग फोर्स असलं तरीही वर्क होत नाही. मग सराउंडिंगमध्ये व्हॅक्यूम आहे, म्हणजेच सराउंडिंगमध्ये व्हॅक्यूम आहे म्हणजेच पी एक्सटर्नल. त्यालाच आपण व्हॅक्यूमलाच काय म्हणायचं, पी एक्सटर्नल. म्हणजे एक्सटर्नल प्रेशरमध्ये कुठलाच बदल होत नाही. मग जर आपल्याला वर्क पाहिजे त्याच्यामुळं पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला, जर हे एक्सटर्नल प्रेशरमध्ये कुठलाच बदल होत नाही तर पिस्टन कॅनॉट मूव्ह टुवर्ड्स अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड डायरेक्शनला पिस्टन मूव्ह होणार नाही. मग जर एक्सटर्नल प्रेशर पी एक्सटर्नल जर स्लाइटली इन्क्रीज केला तर वर्क होणं पॉसिबल आहे. दॅट टाइम प्रोड्यूस वर्क डन. म्हणजे जर एक्सटर्नल प्रेशर जर स्लाइटली इन्क्रीज करत गेलात तर वर्क होणं पॉसिबल आहे. तर अशा प्रकारचा हा कन्सेप्ट आपल्याला पाहायला येतो. सो वर्क डन इन व्हॅक्यूम इज झिरो.
त्याच्यानंतर या टॉपिकशी किंवा या कन्सेप्टशी रिलेटेड काही छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते आपण इन शॉर्टमध्ये बघू. मग उद्याला आपण नवीन पॉईंट घेता येतं. मग आत्ता जो आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पाहिलेला आहे, त्या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सशी रिलेटेड काही इक्वेशनला कशा प्रकारे कन्वर्ट करता येतं हे आपल्याला पाहायचं आहे. तो पॉईंट या ठिकाणी मांडतो. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर different process. First law of thermodynamics for different process. First law of thermodynamics for different process. कोणत्या कोणत्या प्रोसेस आहेत त्यापैकी पहिली आहे आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजेच काय, डेल्टा टी इज इक्वल टू 0. इफ द डेल्टा टी इज इक्वल टू 0 देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल टू 0. मग इक्वेशन काय आहे, क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू मायनस डब्ल्यू. Q is the amount of heat is absorbed or evolved. सिस्टीमला जर हीट भेटली तर दॅट टाइम प्लस क्यू. सिस्टीमने हीट जर दिली, सिस्टीमला हीट भेटली सो देर इज अ प्लस क्यू. सिस्टीमने हीट दिली तर मायनस क्यू. या ठिकाणी क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू मायनस डब्ल्यू. मग या ठिकाणी क्यू इज इक्वल्स टू इंटरनल एनर्जी 0 आहे मायनस डब्ल्यू असं आपण. सो क्यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू हे इक्वेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. इवन हेच इक्वेशन और कॅपिटल क्यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू असं सुद्धा आपण मांडू शकतो. इवन क्यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू म्हणजे मायनस पी डेल्टा व्ही. सो क्यू इज इक्वल्स टू प्लस पी डेल्टा व्ही. इवन कॅपिटल क्यू इज इक्वल टू सुद्धा पी डेल्टा व्ही असं इक्वेशन आपण मांडू शकतो. सो दॅट इज अ आयसोथर्मल प्रोसेस. त्याच्यानंतर आहे आपले त्याच्यानंतर प्रोसेस आहे आयसोकोरिक प्रोसेस. वेगवेगळ्या फॉर्मला आपल्याला हे इक्वेशन बघायचे आहेत. त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिकला काय कॉन्स्टंट असतं, आयसोकोरिकला असतं डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. मग आपलं इक्वेशन काय, क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू मायनस डब्ल्यू. ऑल क्लिअर. तर डब्ल्यू इज इक्वल्स टू काय आहे, मायनस पी डेल्टा व्ही. सो देअरफॉर हीट ॲब्सॉर्प्शन ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणून आपण याला क्यू व्ही असं म्हणू शकतो. डेल्टा यूच्या ठिकाणी डेल्टा यू, मायनसच्या ठिकाणी मायनस, इकडं आला मायनस पी डेल्टा व्ही ब्रॅकेट क्लोज. क्यू व्ही इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. सो दॅट इज अ इक्वेशन. मग या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं, ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. या इक्वेशनमध्ये पी डेल्टा व्ही मध्ये डेल्टा व्ही कसा आहे 0. सो हीट ॲब्सॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस 0. सो हीट ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल्स टू डेल्टा यू. जे इंटरनल एनर्जी चेंज होत असताना, इंटरनल एनर्जी ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज अ चेंज इन इंटरनल एनर्जी. तर अशा प्रकारचं हे इक्वेशन तुम्हाला मांडता येतं. त्याच्यानंतरचा आपल्याला पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे. नेक्स्ट पॉईंट इज आयसोबारिक प्रोसेस. काय पाहायचं आहे, आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिकमध्ये काय कॉन्स्टंट आहे, डेल्टा पी इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी डेल्टा पी इज इक्वल टू 0 म्हणण्यासाठी काय बघा, क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डायरेक्टली इक्वेशन म्हणलं पी डेल्टा व्ही, बट देर इज अ नो चेंज इन प्रेशर, नो चेंज इन pressure. That means
delta P is not equal to 0. Yeah, for above equation delta P is not equal to 0 for above equation. For above equation, therefore above equation remains unchanged. Remains unchanged. And the last one, आता शेवटचं बघायचं आपल्याला adiabatic process. What is the last we see the adiabatic process. In adiabatic process, adiabatic process, Q is equal to 0. In adiabatic process काय Q is equal to 0. मग आपला फॉर्म्युला काय Q is equals to delta U plus P delta V. Q is equal to 0. Q is equal to 0. या ठिकाणी काय येईल Q is equal to 0 is equals to delta U plus P delta V. Therefore delta U is equals to minus P delta V. आणि मायनस पी डेल्टा व्ही म्हणजेच और मायनस पी डेल्टा व्ही इज इक्वल्स टू डेल्टा यू मायनस पी डेल्टा वी नो दॅट मायनस पी डेल्टा व्ही इज इक्वल्स टू डब्ल्यू. सो डब्ल्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू. तर अशा प्रकारच्या या सर्व कन्सेप्ट आय होप आजच्या सर्व कन्सेप्ट आपल्याला समजले असतील असे मी आशा ठेवतो आणि या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.